एक दिवस प्रभू रामचंद्राने वशिष्ठ मुनींना विचारलं, गुरुवर्य किंवा मुनिवर्य, तुम्ही सगळ्यांना ज्ञान देता, गुरु ज्ञान देतो, दीक्षा म्हणूया आपण, सगळ्यांना देता, मग सगळेच शिष्य विद्वान का होत नाहीत किंवा ज्ञानी का होत नाहीत? मग त्यातले काही शिष्य असे त्रास होईल असं का वागतात? वशिष्ठ मुनी म्हणतात, प्रश्न चांगला आहे, पण उत्तर जरा विचार करून द्यावं लागेल. मग त्यांनी उत्तर दिलं वशिष्ठ मुनींनी की हे बघ रामा, आता ते शिष्य म्हणल्यावर तरच, हे बघ रामा, मी फक्त ज्ञान द्यायचं काम करतो, मी कर्म देत नाही. कर्म हे ज्याचं त्याने करायचं असतं आणि त्यावरती ठरतं तो माणूस चांगला की वाईट. यानंतर श्रीकृष्णाचा गुरु सांदीपान ऋषी, सांदीपान ऋषींचा मुलगा गेलेला असतो, म्हणजे मरण पावलेला असतो. ते अति दुःखामध्ये, वेदनेमध्ये असतात, रडत असतात, अश्रू वाहत असतात डोळ्यातून. आणि हे श्रीकृष्ण महाराज तिथं जाऊन पोहोचतात. मुनींना म्हणतात, मुनिवर्य रडू नका, गुरु महाराज रडू नका, मी मला स्वर्गातला मार्ग माहीत आहे, मी तिथून जाऊन तुमचा मुलगा परत घेऊन येऊ शकतो. त्यावेळेला ते सांदीपान ऋषी म्हणतात, गुरु की नाही, हे असं मी तुला काम सांगणार नाही, कारण ते घडणार होतं आणि घडलेल्या गोष्टीला गुरु असू दे, देव असू दे, नाहीतर कुणीही असू दे, जी गोष्ट घडून गेली ती परत येत नाही किंवा मरणाला पुन्हा अपील नाही. यानंतर महाभारताकडं थोडंसं एक फरलांगभर आलं की आपल्याला द्रोणाचार्य आठवतात. बघा, दुर्योधनाचा गुरु पण द्रोणाचार्य, अर्जुनाचा गुरु पण द्रोणाचार्य. दोघांच्यामध्ये कर्म, मी आणि मीपणा, यामध्ये गुरुनी दिलेली दीक्षा फक्त दुर्योधनानं शस्त्र म्हणून उपयोग केली, अर्जुनानं मात्र त्याचा काही दुष्परिणाम होईल किंवा आपण करतोय ते योग्य का अयोग्य हे देवाच्या सल्ल्यानं केलं. दुसरी गोष्ट, द्रोणाचार्यांचा अजून एक शिष्य होता, एकलव्य, ज्यानं गुरुला एकदाच पाहिलं. सुरुवातीला तर पाहिलं नव्हतं, नुसता